ओके. फर्स्ट ऑफ ऑल, प्रियंका मॅडम, तुम्ही आम्हाला मला तुमचं इंट्रोडक्शन सांगा आणि तुमच्या मुलीची कोणती लेवल सुरू आहे, ती कोणत्या क्लासला आहे, तुम्ही कुठून बोलत आहे ते मला आधी सांगा तुम्ही. मी प्रियंका शिंदे. मी अमरावतीहून बिलॉंग करते. माझी मुलगी श्रीषा शिंदे. ही क्लास सेकंडला आहे आणि तिची अबॅकसची थर्ड लेवल सुरू आहे. PR ओके. पोटे स्कूलमध्ये आहे. ओके. मला तुमचं फीडबॅक पाहिजे आहे का अबॅकस क्लासेस जॉईन केल्यापासून तुमच्या मुलीमध्ये काय काय चेंजेस तुम्ही बघत आलात. मॅडम, आधी तर ती खूप घाबरायची कोणाशी बोलायला गेली तर, आणि जेव्हापासून क्लास जॉईन केला तेव्हापासून म्हणजे जे हसत खेळत तुम्ही जे त्यांना शिकवतात त्यामुळे तिचा एक कॉन्फिडन्स पण वाढलाय आणि ती टीचरांना घाबरत नाहीये. म्हणजे जे आहे ते बोलायला थोडस समोर येते. सर्वात मोठा मला हा बेनिफिट झाला या क्लासमुळे की मॅथ तर तिचं इम्प्रुव्हमेंट झालंच, पण त्यासोबत तिचं कॉन्फिडन्स खूप वाढलाय. ओके. ओके, ग्रेट. तुम्हाला अबॅकस मध्ये आणि आपल्या क्लासमध्ये आपल्या सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी कोणत्या आवडतात, किंवा मॅडम मी ज्या ऍक्टिव्हिटी करून घेतो त्यापैकी तुम्हाला कशी कोणती ऍक्टिव्हिटी आहे की जिथे मला म्हणजे कंटिन्यू करायला जास्त आवडेल रेग्युलर मध्ये. सर मॅडम, तसं आपलं ब्रेन जिम जे घेतात ते, आणि मेडिटेशन. मेन मुलं असे शांत बसत नाही कधी, पण त्यामुळे तरी शांत राहतात आणि त्याचा बेनिफिट म्हणजे तिलाही आहे आणि सोबत सोबत आम्हालाही आहे की तिच्यामुळे आम्ही पण थोडं 5 मिनिटं शांत बसतो. हम्म, आणि हम्म, बरेच ऍक्टिव्हिटी घेतात त्यामुळे खरंच बेनिफिट आहे त्याचा आम्हाला. अं, अजून तुमचं माझ्याबद्दल किंवा माझ्या टीचिंग बद्दल काय मत आहे त्याबद्दल तुम्ही सांगा तुमचं मत. हम्म. तुम्ही जे एवढ्या सोप्या पद्धतीने त्यांना शिकवता, म्हणजे खूप हार्ड लेवल असो की कशी असो, पण ते तुम्ही खूप इझी वेने घेता, त्याच्यामुळे पोरांनाही मजा येते त्याच्यामध्ये शिकायला. आणि सोपं सोपं वाटतं त्यांना. म्हणजे खूप अवघड असं म्हणून आपण अवघड जरी असलं तर तुम्ही ते सोपं करून सांगता पोरांना. आणि आम्हालाही हा म्हणजे निगेटिव्ह शब्द काढू देत नाही की पोरांसमोर म्हणू नका अवघड आहे म्हणून. हे मला खूप छान वाटतं की पोरांचं म्हणजे हसत खेळत सगळं होऊन जातं. येस, येस, येस. त्यामुळे मला ते आवडतं की मॅडम तुम्ही जे पण हार्ड हा शब्द न वापरता सगळं इझी आहे आणि होतं. हे खूप छान आहे सर मॅडम तुमचं. ओके, थँक्यू. आणि तुमच्या मुलाला अबॅकस क्लास पुढे कंटिन्यू करायचा आहे का याबद्दल पण सांगा, आणि का बरं कंटिन्यू करायचं आहे. हो मॅडम. नाही, तिचे जे फर्स्ट लेवल पासून जे आता थर्ड लेवल पर्यंत तिची जी प्रोग्रेस दिसते, त्यामुळे मला तरी असं वाटतं की जे ती रुटीन मध्ये राहीन अबॅकस म्हणजे प्रत्येक लेवलच्या सोबत, तर तिचं खरंच इम्प्रुव्हमेंट खूप चांगलं होईल. आणि मध्ये गॅप मलाही नाही पाडायचा आहे, का मला पूर्ण 10 लेवल पूर्ण कम्प्लीट करूनच करायचं आहे. हम्म, हम्म, हम्म. ओके. आणि तिचा आणि प्रोग्रेस दिसतोय. ओके. आणि श्रीषासाठी आहे आणखी एक क्वेश्चन. श्रीषा, तुला सांगायचं तुला अबॅकस क्लास का बरं आवडतो. कारण की त्याच्यात मजा येते. मज्जा येते. कोणती कोणती मजा करते तू क्लासमध्ये ते पण सांगायचंय. रेंजिंग, अजून. फिंगरिंग, हम्म. मेडिटेशन. ओके. तुला आनंद खूप खूप हॅपी वाटते क्लास केल्यावर. हो. ओके. आणखी आपलं शिंदे मॅडम, मला सांगा, जर तुम्हाला दुसऱ्या पॅरेंट्सला जर काही सजेस्ट करायचं असेल क्लासेस बद्दल, तर तुम्ही काय सजेशन देणार. मी तर हेच सांगेन की सर्वांनी अबॅकस करायला पाहिजे. ऍज अ म्हणजे अबॅकस नाही, त्यांच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आपल्याला हे गरजेचं आहे. आणि पोरं आजकाल मोबाईल ऍडिक्ट झाले, त्यामुळे जे अबॅकसमुळे जे त्यांचं लक्ष केंद्रित होतं एका जागेवर, कॉन्सन्ट्रेशन जे त्यांचं वाढतं ते अबॅकसमुळेच होऊ शकते. कारण की त्याचे बीट्स जे जेव्हा घेतात मेंटल मॅथनी जेव्हा ते करतात, त्यामुळे त्यांचं लक्ष एका जागेवर राहायला खूप सोपं वाटतं. ओके. ओके, थँक्यू. ओके. चला, ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक. टीचर पण म्हणतायत की श्रीषा जे आधी लपून लपून राहण्यासारखी आता ती खुलून बोलते क्लासमध्ये पण. त्याच्या मला ते मोठं बेनिफिट झालंय की हा, माझी मुलगी म्हणजे आता प्रत्येक वेळेस ट्रान्सफरमुळे वेगवेगळ्या जागी जातो, वेगवेगळे लोक भेटतात. तर तिला म्हणजे फ्रेंड्स पण लवकर करायची असं भीती वाटायची. आता ती स्वतःहून बोलते. आणि क्लासमध्ये पण असं वातावरण आहे ना की सगळे फ्रेंडली राहतात. ऍज अ टीचर म्हणून पण तुम्ही टीचर सारखे न राहताय, फ्रेंड सारखे त्यांच्यासोबत हसत खेळत राहता ना. त्यामुळे तिलाही आता भीती निघून गेली की आपण कोणाशीही बोललो तर आपल्याशी कोणीही बोलेल. त्यामुळे ती सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला लागली.
अजून हो. अजून काय काय डिफरन्स वाटतो आपण तुम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट सोबत माझ्यासोबत कनेक्ट होऊन? बाकी जर तुम्ही दुसरीकडे जर लावले असते क्लासेस तर तुम्हाला जसं इथे ऑनलाईन ऑफलाईनचा बेनिफिट भेटत आहे, तर याबद्दल तुम्ही सांगू शकता? मॅडम म्हणजे ऑफलाईनही केलं तरी पण म्हणजे आम्हाला वातावरण एवढं चांगलं आहे, आणि ऑनलाईनही केलं तरी सगळं व्यवस्थित असतं, रुटीन मध्ये असतं, डिसिप्लिन आहे एक आपल्या क्लासचा, की आपण 2 दिवस घेतो त्या वेळेत हे झालंच पाहिजे, सगळे फॉर्म्युले झालेच पाहिजे, 2 पेजेसचे आपले रोजचं होमवर्क जे आहे ते झालंच पाहिजे. त्याच्यामुळे ना एक डिसिप्लिन लागून राहतोय पोरांना पण, की नाही ह्या वेळेत आपल्याला हे 2 पेजेस कम्प्लीट करायचे आणि रोज करायचेच आहे. बाकीच्याही अभ्यासात त्यांचं तसं रुटीन लागून राहिलंय, की अभ्यास झालं की हे क्लास करायचा, तो क्लास करायचा, असं सगळं व्यवस्थित आहे. आणि अदर क्लासमध्ये मी बघितलंय की पॅरेंट्स लोकांना काय चालू आहे हेच माहिती नसतं. आणि आपल्या क्लासमध्ये आम्ही कधी बसतो यामुळे आपल्याला माहिती राहतं की क्लासमध्ये नेमकं काय सुरू आहे, पोरांचं काय घ्यायचंय, हे सगळं माहिती असतं. म्हणजे जे श्रीषाच्या मैत्रिणींनी दुसरीकडे जेव्हा क्लास लावले तर ते म्हणते आम्हाला बुक्सही व्यवस्थित नाहीये, ना फॉर्म्युले घेतलेत, आणि आई वडिलांना माहितच नाही की नेमकं अबॅकस काय आहे. तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये असं नाहीये, म्हणजे लपवायचं काहीच नाही, जे आहे ते समोर आहे. त्याच्यामुळे आम्हालाही शिकायला मिळते, आम्हालाही माहिती झालं की अबॅकस म्हणजे काय आहे. येस, एक्झॅक्टली. ओके, तेच. थँक्यू. खरंच थँक्यू. ठीक आहे ना, चालेल, मस्त.